नमस्कार. मी विद्या सोनवले, राहणार मेणकी, जिल्हा चंद्रपूर. जय ज्योती, जय सावित्री, जय सावकार. सावित्री शक्तीपीठ पुणे, माननीय दशरथजी कुलकर्णी सर यांना सुद्धा जय ज्योती, जय सावित्री. आम्हा सावित्रीच्या लेकींना 2 पुरस्कारांनी एकाच महिन्यात, एकाच वर्षात आम्हाला सन्मानित करण्यात आलं आणि त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला आणि त्यामुळं आमचा सन्मान करणाऱ्या संघटनांचे मी मनपूर्वक अभिवादन करते. कारण हा जो आम्हाला सन्मान मिळतो त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि आमची कार्य करण्याची जी गती असते ती सुद्धा वाढत असते. हा जो आम्हाला मिळालेला पुरस्कार आहे, हा सन्मान आहे, हा सन्मान आमच्या संघटनेचा आहे, आमच्या सर्व सावित्रीच्या लेकींचा आहे. परंतु त्याचबरोबर आमच्या फुले दाम्पत्य सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा सुद्धा हा सन्मान आहे. आणि म्हणून मी आपल्यासमोर पहिल्यांदा त्यांच्या कार्याचा आढावा घेणारं एक छोटंसं गीत मी आपल्यासमोर सादर करीत आहे. ज्योती सावित्री जोडी झाली, माता विश्वाची, पत्नी संत ज्योतिबांची, पत्नी संत ज्योतिबांची. दीनदलितांचा उद्धार केला, समानतेचा मंत्र हा दिधला. चंदना परी स्वतः जिजुनी, माता तू अमुची, पत्नी संत ज्योतिबांची, पत्नी संत ज्योतिबांची. अज्ञानाचा नाश केला, शिक्षणाचा मंत्र हा दिधला. प्रकाश केला संसाराशी, शिक्षण महिलेशी, पत्नी संत ज्योतिबांची, पत्नी संत ज्योतिबांची. जिच्या हाती पाळण दोरी, या दुनियेची ती उधारी. अंधकार तू नाही सकरीशी, सत्य चरणाशी, पत्नी संत ज्योतिबांची, पत्नी संत ज्योतिबांची. ज्योती सावित्री जोडी जमली, माता विश्वाची, पत्नी संत ज्योतिबांची, पत्नी संत ज्योतिबांची. या फुले दाम्पत्यांच्या विचाराने आम्ही सावित्रीच्या लेखी प्रेरित झालो आणि आम्ही गावागावात जाऊन समाजातील लोकांना जागृत करण्याचं कार्य आम्ही सुरू केलं आणि त्या कार्याचीच पोचपावती म्हणून आमचा 2 भूमीमधून एकाच वर्षात, एकाच महिन्यात जे थोर महात्मे आहेत, गुरु शिष्य आहेत, त्या गुरु शिष्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचा सावित्रीच्या लेकींचा सन्मान हा करण्यात आला आणि त्यामुळं आम्ही मनापासून खूप आनंदी झालेलो आहोत. आमचे माननीय दशरथजी कुलकर्णी सर यांनी जवळपास 5 वर्षाच्या आधी त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं, ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील महिला त्यांनी एकत्रित संघटित केल्या. डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, समाजसेविका, त्याचप्रमाणे गृहिणी, अशी व्यापार करणाऱ्या, उद्योग करणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी भेटून त्यांना एकत्रित केलं आणि त्यापासून हे तयार झालेलं संघटन याला पूर्ण 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता 6व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. आणि आमचं हे जे कार्य आहे, आम्ही खेडोपाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये आम्ही आमचं कार्य हे पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. या फुले दाम्पत्याचं कार्य आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आणि त्याची दखल आता समाज हा घ्यायला लागलेला आहे. या संघटनामुळे आमच्यामध्ये हिंमत आली. आम्ही सावित्रीच्या लेकींनी प्रबोधनात्मक कार्य आम्ही करण्याचं पाऊल उचललं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रबोधनात्मक काही
सावित्रीबाई फुलेंचे प्रयोग आम्ही सादर करून, महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार आम्ही वक्तृत्वामधून सादर करून आम्ही लोकांमध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य हे आम्ही करीत आहोत. आणि त्यामुळेच आमचा सन्मान हा 2 भूमीमधनं हा करण्यात आला. एक म्हणजे मराठवाड्याची राजधानी त्या संभाजीनगरमध्ये आमच्या सावित्रीच्या लेकींचा सन्मान हा भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय मनोजभाऊ घोडके यांच्या टीमने आमच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांनी शाबासकी दिली. आणि त्यांनी आम्हाला, आमच्या सावित्रीच्या लेकींना त्यांनी एका सन्मानाने त्यांनी पुरस्कृत केलं. आणि त्यामुळं त्या संघटनेचं आम्ही मनापासून त्यांचं आभार आम्ही मानित आहोत. त्याचबरोबर संभाजीनगरच्या आमच्या सावित्री शक्तीपीठच्या राज्याध्यक्षा माननीय श्रीमती सुनीताताई शिंदे यांना सुद्धा त्यांनी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलं. आणि त्यामुळेच आमच्या सावित्रीच्या लेकींचा उत्साह हा वाढलेला आहे. आमच्या या संघटनेचा एक गौरव झालेला आहे. त्याचबरोबर अमरावतीजवळील देवमाळी या ठिकाणी असणारी एक संघटना आहे, भारतीय बौद्ध महासंघ व पंचशील महिला मंडळ यांनी सावित्रीच्या लेकींच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्काराने या सावित्रीच्या लेकींना सन्मानित केलं. त्याचबरोबर संयुक्त जयंती समिती जी आहे परतवाडा या ठिकाणी, त्यांनी विशेष म्हणजे शीलाताई चर्जन यांचं त्यांनी एक विशेष सावित्रीची लेक म्हणून त्यांचा सुद्धा त्यांनी सत्कार केला, सन्मान केला. आणि हे आमच्यासाठी भूषणावहच आहे. आणि म्हणून या सर्वांचं, ज्यांनी ज्यांनी आमचा सत्कार केला त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे. हा आमचा जो सत्कार झालेला आहे तो आमच्यासाठी अभिमानास्पद आहेच, परंतु याची आमच्या समाजासाठीही एक चांगलं कार्य आहे, चांगली एक पोचपावती आहे. आणि या कार्याच्या दखल घेऊन आम्हाला खूप छान छान प्रतिक्रिया वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या लोकांकडून आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. माननीय राजेंद्रजी महाडोळे साहेब यांनी सुद्धा आमच्या या सावित्रीच्या लेकींच्या कार्याची त्यांनी दखल घेतली आणि त्यांनी आम्हाला ते कार्य पुढे खूप जोमाने चालव अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केलेली आहे. या सगळ्यांचंच मी मनपूर्वक आभार मानते. माननीय दशरथजी कुलकर्णी सर ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे कार्य करीत आहोत, त्यांना, अण्णासाहेबांना मी पुन्हा एकदा जय ज्योती जय सावित्री, माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींना सुद्धा माझा सौजन्यपूर्वक नमस्कार